यस माननीय श्रीयुत रुपेशजी जाधव यांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पहिलं बाकी होतं विकी याचं ते सोपित करायचं त्याला एक पेस्ट्री यस माननीय श्रीयुत संजयजी कोकाटे यांच्याकडनं यस शहापूर केक हाऊस कडनं पेस्ट्री आणि माननीय श्रीयुत भानुदासजी शेलार यांच्याकडनं एक ट्रॉफी पहिला चेंडू ऑफसाइडच्या रिजन मध्ये हा देखना स्ट्रोक कुठेतरी नशिबाने साथ दिली नाही आणि अगदी जसा फटका निघाला होता ना या फटक्यावरती चौकार लिहिलं होतं पण बघा अगदी म्हणतात ना की किस्मत भी साथ किसकी देती है वो बहादुर की और इस बार बहादुर कौन बन चुका तो टीम शेलार स्ट्रायकर एंडला गोकुल पवार पहिला चेंडूवरती मात्र एक धावी अंकित केली जाते दुसरा चेंडू प्रगतीपथावरती प्रशांत परदेशी पुन्हा एकदा गोकुलच्या विरोधामध्ये हा चेंडू अपस्टंपच्या बाहेर जाणारा पंचांकडे दाद देखील मागितली जाते पण पंच तटस्थ आणि कुठच्या प्रकारची दाद न घेताना मात्र सांगतायत की हा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या दोन चेंडूवरती जाऊन पोहोचली आणि धावसंख्येचा जर विचार केला तर एक या आकड्यावरती बिनबाद एक नाणेफेकीचा कौल हारले प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केला आणि आमंत्रणाचा कशा प्रकारे उत्तर देत आहेत हे मात्र बघावं लागेल टीम झिडके पुढचा चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडलने फक्त दिशा दिली डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू निघून जातोय एका धावेसाठी आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर याच दरम्यान माननीय श्रीयुत संदेशजी कोकाटे शहापूर यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय प्रणित जाधव यांना त्यानंतर माननीय श्रीयुत विशालजी म्हसकर अँड फ्रॉम आंबेडकर यांचा देखील शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय प्रणित जाधव यांना यस पुढचा चेंडू फ्री हिट असेल ओ स्टेपिंगचा मात्र नो चेंडू हाताळलाय आणि धावसंख्या कळवायच्या 9+2 अशा 3 धावांच्या जोरावरती धावसंख्या 8 धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती पाहायला मिळते 3 षटकांची मॅच असेल पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत परदेशी गोकुलच्या विरोधामध्ये फ्री हिटचा चेंडू यस बघूया फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय यावेळेस अपस्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांचा इशारा काय येतोय तर हा निर्धाव चेंडू असेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती तो तब्बल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर यस 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर विचार केला पहिल्या चेंडूवरती एक देखना स्ट्रोक आला होता अगदी कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये पण कुठेतरी नशिबाने साथ दिली नाही आणि तो सरळ एक पोल आहे त्या पोलला जाऊन अडधळला
पुढचा चेंडू यावेळेस दाद मागितली जाते, प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नाचं उत्तर विकेट. गोकुल पवार याला मात्र परतावं लागेल. कमॉन डीजे. कडे धावसंख्या फलकावरती 8. 8 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. त्यानंतर मान्य श्रीयुत सागरजी भोईर, मॅन फ्रॉम वडघर, यांचा साई सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय आणि मी प्रणित जाधव यांना विनंती करतोय त्यानंतर माननीय श्रीयुत विशालजी हरड यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय आणि मी विनंती करतोय प्रणित जाधव यांना की विशालजी हरड यांचा मात्र शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. तर या 2 धावा काय कळवायच्या आहेत? ओके, 2 धावा. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. भावेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी 10 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 8 या धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या होत्या. त्या मात्र गोलंदाज प्रशांत परदेशीच्या विरोधामध्ये. षटक क्रमांक दुसरं घेऊन मात्र भावेश सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केला, हवे चेंडू फटका फसला आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र 1 धाव असेल आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचते एका नेल्सन आकड्यावरती. एका विकेटच्या नुकसानवर 11. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. यस, 2 संघ एकामेकासमोर आपल्याला पाहायला मिळतात. रॉयल झिडके याच गावातील दुसरे सुपुत्र, एका सुपुत्र मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि दुसऱ्यांची मॅच मात्र चालू आहे. तो कशा प्रकारचा खेळ होतोय बघावं लागेल, कारण की म्हणतात ना की जेव्हा जेव्हा तुम्ही घरच्या मैदानावरती खेळत असताना तेव्हा तेव्हा मात्र 2 गोष्टी मैदानात पाहायला मिळतात. एक म्हणजे कुठेतरी मनोबल वाढत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठेतरी मनावरती दडपण देखील असतं. मनोबल असं वाटतं की माझे घरचे प्रेक्षक मला सपोर्ट करत असतात आणि दडपण असं असतं की त्यांना मला नाराज नाही करायचंय. या 2 गोष्टी मात्र मैदानात चालू असतात आणि या 2 गोष्टी मात्र आता पाहायला मिळतात रॉयल झिडके संघाकडनं. तर धावसंख्या विचार केला तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर फलकावरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. चौथा चेंडू प्रगतीपथावर असताना गोलंदाज भावेश, आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले गेलेत. स्ट्रायकर एंडला मनीष पाटील काय करतोय हे बघावं लागेल. पुढचा चेंडू उडवलाय, हवेत आहे चेंडू. जीवाच्या आकांताने मात्र हा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र यश लाभलाय. यस, प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ना, यस इथे मात्र तेच पाहायला मिळालं. यस डीजे. अकरा या आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर यस आता मात्र इथून एक पारी सांभाळणारा खेळ नक्कीच पाहायला पाहिजे. गोलंदाज
पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुढचा चेंडू यानंतर टप्पा पडल्यावरती चेंडूने उसळी घेतली आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सोपावलाय. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय. हवेत चेंडू आहे. अगदी शॉर्टलेगच्या रेजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत का? यस, या 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या, पंचाचा इशारा देखील आला. षटक संपलंय आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील? कारण की जर विचार केला ना तर आता मात्र 13 धावा 12 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठेतरी कमी पाहायला मिळतात आणि समोरचा संघ हा पॉवर शेलर आहे. पॉवरफुल फलंदाजी करण्यासाठी या संघाला ओळखलं जातं आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर तुम्हाला विजयश्री खेचून घ्यायची असेल तर मोठातला मोठा स्कोर मात्र तुम्हाला आखावं लागेल. यस, शेवटच्या षटकामध्ये हा मोठा स्कोर पूर्ण होईल का? स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज हनुमान पाटील पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकर एंडला मोनिश जाधव. या दोघांवरती आता खूप सारी जिम्मेदारी आणि दोघांवरती खूप सारे प्रश्नांची उत्तरे लपलेत या मॅच मधले. इस दरम्यान चेतनजी जाधव एक गोड व्यक्तिमत्व यांच्याकडनं आर्यन्स ट्रॉफीसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद चेतन जाधव साहेब. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडलने लॉफ्ट केलाय. चेंडू शॉर्टलेगच्या रेजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एका धावेची ही मात्र भूक पूर्ण होते आणि एका धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. मी विनंती करतो केदार पाटील एक मिनिट मॅच थांबवा. याच दरम्यान झिडके गावचा एक चिमुकला पियुष पाटील कुठे असाल तर आपले पिताश्री आपली वाट पाहतात. पियुष पाटील कुठे आहात तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा. पुढचा चेंडू यावेळेस ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये चांगला फटका होता. एकच धाव असेल, एकापेक्षा काही नाही आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा शेवटचा षटक बाकी आहे आणि धावसंख्या 15 ही फलकावरती पाहायला मिळते. शेवटच्या षटकातले 4 चेंडू बाकी. गोलंदाज आकाश वारगडे. आणखी एक कडी. यावेळेस आकाश वारगडेच्या विरोधामध्ये हा प्रहार पाहायला मिळतोय. सरळ चेंडू भेटीसाठी निघून जातोय. प्रेक्षकांना सीमारेषे बाहेर षटकार. कम ऑन डीजे. होताना की ही झुंज पाहण्यासारखी होईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील चप्पल केले. उडवलाय चेंडू और ये गेंद कहां तक निकल जाएगी? सीधी दे जाएगी आधे दर्जन रन बॉन्ड लाइन के बाहर. मध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले आणि 2 फटक्यानंतर कुठेतरी रॉयल झेडके संघाच्या श्वासात श्वास आलं. यस, एक क्षण असं वाटत होतं लो स्कोर मॅच होते का, पण असे 2 फटके निघाले. देर से आए है लेकिन दुरुस्त आहे. धावसंख्या 27 या आकड्यावरती. चेंडूच्या समाप्तीनंतर ते 4. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाश वारगडे पलटवार करेल का? आणि हनुमान पाटील षटकार हायट्रिकच्या जोरावरती आता पोहोचलेत. यस, ही षटकार हायट्रिक पुन्हा एकदा त्यांच्या बॅटमधून होईल का हे बघावं लागेल. गोलंदाज आकाश सज्ज. यावेळेस बघा कमबॅक. हा कमबॅक आकाश वारगडेची ही ताकद आहे म्हणून ओळखलं जातं. पॉवर शेलरकडनं पॉवरफुल गोलंदाज मला का म्हटलं जातं? जेव्हा जेव्हा मोठे फटके मारले जातात ना तेव्हा तेव्हा हा कमबॅक त्याच्याकडनं अनेकदा बघितलंय आणि इथे मात्र निर्धावाच्या स्वरूपामध्ये चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 या आकड्यावरती आणि दरम्यान लॉस देखील टाकले जातील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळाडू तैनात. इथे कलेक्ट केला जाईल आणि विकेट मिळवला जातोय. 18 चेंडू म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम रॉयल क्लब झिडके संघाने प्रथमतः फलंदाजी करताना जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. 18 चेंडू विजयासाठी धावांची गरज बाकी राहिली 28.
चला दरम्यान लॉट्स टाकले जात आहेत आणि लॉट्समध्ये चिठ्ठीमध्ये दोन अशी नावं असतील. एकामध्ये विजेता संघ आणि एका चिठ्ठीमध्ये नाव असेल आर्यन्स झिडके. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल तिला मिळेल नक्कीच बाय, म्हणजे तो आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळेल, क्वालिफायरची मॅच. आणि राहिलेली चिठ्ठी मात्र लढत होईल, ती मात्र येस राहिलेली चिठ्ठी मात्र लढत करेल, ती म्हणजे टीम सावरेली संघासोबत. पहिली चिठ्ठी उचलली जाते प्रणित जाधवच्या हस्ते आणि त्या चिठ्ठीमध्ये नाव आहे टीम आर्यन्स झिडके. येस आजच्या दिवसातील अंतिम मुकाबलाचा आपल्याला एक संघ मिळालाय, टीम आर्यन्स झिडके. आणि विजयी संघ विपक्षामध्ये असेल तो म्हणजे सावरोलीच्या. धावसंख्या फळकावरती 27, 28 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू विजयासाठी 28 धावांचं आव्हान. बघा सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं ना, 24 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान देखील कठीण झालं होतं. त्याच दरम्यान मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर असे गिफ्ट्स आपल्याला लाभलेत. परेशजी लाटे यांच्याकडनं एक दानशूर व्यक्तिमत्व, धन्यवाद, ते मात्र इथपर्यंत पोहोचलेत. नक्कीच बघा पहिली मॅच जी झाली होती ना, अगदी लो स्कोरिंग होती. 24 चेंडू 24 धावांची गरज असताना अगदी कडी घडी मात्र ओपन झाली आणि त्या घडीमध्ये जर विचार केला तर ते 24 धावा देखील रोखल्या होता. इथे देखील तीच प्रकारची मॅच पाहायला मिळते का, कारण की जेव्हा दोन मातब्बर संघ एकामेकासमोर असतात ना, तेव्हाची लढाई जी बघण्यासारखी प्रेक्षकांना असते. कारण की अनेकदा असं म्हणतात ना की जेव्हा दोन महाशक्ती एकामेकासमोर उतरतात तेव्हा काय होतं तर महायुद्ध. आणि हे महायुद्ध आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला पॉवरफुल संघ जो म्हणजे गेल्या 2-3 आठवड्यापासून ज्यांचा गाजावाजा चालू आहे तो संघ, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे रॉयल क्लब झिडके आपल्याच घरच्या मैदानावरती लढत देण्यासाठी. आणि अनेकदा म्हणतात ना की घरच्या मैदानावरती संघ आक्रमक असतो, कारण की घरचा बुरुज त्यांना ठाऊक असते कुठच्या बुरुजावरती कशा प्रकारे लढा द्यायचा, आणि ते मात्र करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं यस स्ट्रायकर गोलंदाज शैलेश पाटील सज्ज होतोय आणि एक असा फलंदाज स्ट्रायकर एंडला ज्याच्या नावात खूप मोठी ताकद आहे, ज्याचं वादळ अनेक वर्षापासून हे चालू आहे, सचिन भोईर. गोलंदाज सज्ज होत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला शैलेश पाटील तर एका बाजूला सचिन भोईर. बघावी लागेल पहिला चेंडू यावेळेस तेवढ्याच ताकदीचा आणि सरळ निघून गेला, तो म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बीट केलं जाते, फसवलं जाते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पासून सुरुवात. बघा मित्रांनो, म्हणतात ना की जेव्हा दोन महाखेळाडू जर एकामेकासमोर उतरतात ना, तेव्हाची लढाई जी बघण्यासारखी असते त्यापेक्षा काहीच नाही. आणि इथे मात्र तेच पाहायला मिळतंय. शैलेश पाटील अगदी जर विचार केला तर 15 ते 20 वर्षाचा अनुभव, आणि एका बाजूला सचिन भोईर जो मात्र भिवंडीच्या गाभारातला असा अनुभव जे अनेक गोलंदाजांना फेस केलाय. लोवर फुलटा चेंडू अपील केलीये, पंचांचा इशारा काय येतोय बघायचंय. पंचांचा इशाराला लेग बाईच्या स्वरूपात ही धाव असेल. बॅट कट आहे, ओके फाईन. आणि बॅटची एज घेऊन मात्र ही धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती. चेंडू अप्रतिम होता, तेवढा काही समजलं नाही फलंदाजाला. प्रहार करण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, पण चेंडूमध्ये गती एवढी होती की मात्र कुठेतरी फंबल केलं फलंदाजाला. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज सचिन, माफ करा जयेश. पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. खेळाडू तैनात आहे, जीवाच्या आकांत्याने प्रयत्न पण अपयशी ठरेल. निघून जातो चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच या चौकाराच्या रूपात धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक जर आपल्याला पाहायला मिळालं तर पॉवर प्लेचं, आणि अनेकदा असं म्हणतात ना की पॉवर प्लेच्या षटकामध्ये ह्या रणनीती चांगल्या यूज केल्या जातात दोन्ही संघांकडनं, कारण की जो पॉवर प्ले मध्ये पुढे असतो ना तो संघ कुठेतरी या मॅच मध्ये देखील एक पाऊल पुढे पाहायला मिळतोय आणि अनेकदा या पॉवर प्लेचा उपयोग केला जातोय.
पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश पाटील. पुढचा चेंडू डाऊन दी ग्राउंड सेट डाईव्ह. हा चेंडू सरळ मुख्य मंचाच्या भेटीसाठी वन बाउन्स सीमा रेषे बाहेर. हा ताकदीचा फटका चौकार. धावसंख्या फलकावरती चौकाराच्या रूपात जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. बघा आता इथून एक वेगळी रणनीती आखावी लागेल. इथून मात्र चक्रव्यूह रचावं लागतील कारण की म्हणतात ना की अभिमन्यू चक्रव्यूह मध्ये घुसत होता पण त्याला बाहेर येण्याचे रस्ते माहिती नव्हते. पण शेलार संघाला घुसण्याचे देखील रस्ते माहिती आहेत आणि बाहेर येण्याचे देखील. त्यामुळे चक्रव्यूह मध्ये तुमची तेवढी ताकद हवी आहे. पुढचा चेंडू यावेळेस स्वीप केलाय चेंडूला और इस बार ये गेंद निकल गई है साजन के घर 6 रनों के लिए. धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पाच चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शैलेश पाटील विकेट मिळवून देतील का, कमबॅक करतील, निर्धाव चेंडूच्या शोधामध्ये जातील का, बघावं लागेल. इथून काय मनामध्ये रणनीती आहे 2 मिनिटं डोळे बंद करून आठवावं लागेल. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. इथे क्षेत्ररक्षक खाली तैनात आशिष गायकवाड चेंडूला कलेक्ट करून हा सोडून दिलाय आणि इथे मात्र आयुष्यमान भवाचा आशीर्वाद आशिष गायकवाडच्या हाताकडनं. एक जीवनदान. हा जीवनदान किती महागडं ठरतोय. धावसंख्या फलकावरती या 2च्या रूपात जाऊन पोहोचेल ती तब्बल 17 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. विजयासाठी आता मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज बाकी राहिली असेल ती 10. हॅलो 11. 12 चेंडू 11 धावा. कोणता गोलंदाज प्रमोट केला जाईल. मॅच इथून पुन्हा एकदा ट्विस्ट देईल का, कलाटणी देईल का, द्यावीच लागेल जर विजयश्री खिचून घ्यायची असेल तर टीम झिडके संघाला. सहा चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. अजून देखील विजयासाठी 12 चेंडू 11 धाव्यांची गरज असताना आता मात्र गोलंदाजी हातात सोपवली ती म्हणजे मनीष जाधव याच्या खात्यावरती. यास जिम्मेदारी खूप मोठी आहे कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानात उतरताना तुम्ही 11 नसून एक गाव असतो आणि तो गाव पूर्ण तुमचा वाट पाहत असतो तुमच्या विजयाची. आणि ती विजयाची झुंज कोणता संघ देतोय. या स्पीडअप करा मित्रांनो, प्लीज घाई करा विनंती करतोय. अगदी 2:56 मिनिटं झालेत, जवळजवळ 3 वाजलेत आणि आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलची मॅच देखील पाहायला मिळेल. यस मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो पहिल्या दिवसाचा अंतिम विजेता ठरला होता टीम अनगाव बी. दुसऱ्या दिवसाचा अंतिम विजेता ठरला होता टीम केडी स्पोर्ट्स पहारे, माफ करा जेबी स्पोर्ट्स पहारे. आणि तिसऱ्या दिवसामध्ये कोणता अंतिम विजेता होईल कारण की आजचे जे संघ आहेत ते सिनियरचे संघ आणि सिनियरचा कसा प्रकारे खेळ होतोय ना ते नक्कीच मित्रांनो पाहायला मिळतंय. तर नक्कीच पाहत राहा. आर्यन्स ट्रॉफी 2021. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मनीष जाधव बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय डिक्लेअर स्वरूपात आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. अकरा चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे ती 10. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. यस विजयश्री खेचून घ्यायची असेल तर विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट असतील पण सचिन भोईर विकेट देईल का हे बघावं लागेल. फेकून दिला सीमारेषे बाहेर. सरळ सोपा हा षटकार मोनिशच्या विरोधामध्ये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावरती. विजयासाठी अजून देखील 4 धाव्यांची गरज बाकी. 6. पुढचा चेंडू फेकून दिला सीमारेषे बाहेर. विजयाचा हा फटका आणि नक्कीच तेरे गिरने से तेरी हार नहीं तू इंसान है कोई अवतार नहीं. तेरे गिरने से तेरी हार नहीं तू इंसान है कोई अवतार नहीं. फिर गिरेंगे फिर उठेंगे और फिर एक बार मुसीबतों को कहेंगे हम लड़ेंगे हम लड़ेंगे. यस हार्ड लक टीम झिडके एंड विश यू ऑल द बेस्ट टीम पॉवर शेलार. दरम्यान मी विनंती करतो टीम शेलार संघाचा कर्णधार आणि टीम
सावरोली संघाचा कर्णधार. चला लगेच नाणेफेकीसाठी यायचंय टॉसबॉक्स कडे. मी विनंती करतोय मान्य श्रीयुत परेशजी लाटे आणि मान्य श्रीयुत किशोरजी पाटील यांना की त्याचबरोबर मान्य श्रीयुत चेतनजी जाधव यांना देखील विनंती करतोय व्यासपीठ टॉसबॉक्स कडे वळायचंय.